तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आता आपल्याला वेगळ्याच वळणावर येऊन आलेली दिसणार आहे. तर मग आता या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता ही अवनी तिचे सर्टिफिकेट आणण्यासाठी तिच्या आईच्या घरी म्हणजे चंद्रकांत देशपांडे यांच्या घरी आलेली असते. पण आता तिला तिथे जाऊन नक्की काय करणार आहे आणि तिला नक्की सर्टिफिकेट ते देणार आहेत का हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता तिच्यासमोर तिचे बाबा म्हणजे चंद्रकांत देशपांडेंनी एक वेगळीच अट मांडलेली असते आणि त्या अटीला आता ह्या अवनीची मान्यता असेल का तर नसेलच. तर मग आता त्यांनी नक्की काय अट मांडलेली असते आणि तिने तिच्या वडिलांना काय ठणकावून सांगितलेलं असतं ते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता अवनी नक्की काय बोलते आणि ती तिच्या वडिलांना काय उत्तर देते हे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मग आता अवनीला कळलेलं असतं की अण्णा दारू पित होते आणि तेच यांचं औषध आहे. त्याच्यामुळे तिला राग येतो आणि ती अण्णांना बोलते की अण्णा तुम्ही हे काय पिताय म्हणून, हे खरंच औषध आहे का. आणि आता अण्णांना सुद्धा कळलेलं असतं की आता त्यांच्या सुनबाईला कळलं आहे की मी तर दारू पितो म्हणून. तर मग आता अवनीला राग येतो आणि अवनीने तिथेच तो तांब्या ठेवलेला असतो आणि ती रागात बाहेर आलेली असते. तर मग आता अण्णा स्वतःशीच म्हणजे स्वतःचाच त्यांना राग आलेला असतो आणि ते बोलतात की मी कधी सुधारणार आहे काय माहिती, पण आता सुनबाई माझ्यामुळे दुखवलेली, असा आता त्यांचा विचार झालेला असतो. तर मात्र आता इकडे अवनीला नक्की काय अण्णांना बोलावं हे सुचत नाही आणि म्हणून ती बाहेर आलेली असते. तर मग आता इकडे पाण्याच्या गॅरेजवर पायल आलेली असते. तर पायलला संशय असतो हा पाण्या कोणत्या तरी मुलीसोबत बोलतोय, कारण पाण्याने तसं तिला सांगितलेलं असतं ते म्हणजे तिच्यासमोर तो नाटक वगैरे करत असतो. तर मग ती तिथे येते आणि त्याला विचारते की नक्की कोण आहे ती मुलगी मला सांग म्हणून, आणि जे काय तिच्यात जे माझ्यात नाही असं तिने त्याला विचारलेलं असतं. तर मग पाण्या बोलतो की तुझ्यापेक्षा हुशार आहे, फक्त तुझ्यात जे म्हणजे तुझ्यात काही नाही तर ती अक्कल नाही असं आता त्या पायलला त्यांनी सांगितलेलं असतं. तर मग आता तो पाण्या बोलतो की ती कराटे बिराटे खेळते बाबा, तुला मारेन असं आता म्हणजे तो सांगत असतो. तर मग आता ही बोलते की मला सुद्धा कुस्ती खेळता येते, तिचे 216 हाडं मी मोडेल असं आता तिने बोललेलं असतं. तर मग आता पाण्या तिची मस्करी करतो आणि बोलतो की 216 हाडं कोणाला नसतातच, 210 असतात असं ते बोलतो. आणि मग आता ती भांडणं करून आता ती घरी यायला निघते, कारण पाण्या पण तिला खरं सांगत नाही ती नक्की मुलगी कोणच नाही आहे. पण आता या पायलला वाटत असतं, तिला कळत असतं की याच्या आयुष्यात नक्की म्हणजे नक्कीच दुसरी कोणीतरी मुलगी असणार असं त्यांचं चालू असतं. त्याच्यानंतर मग आता इकडे अवनीच्या भावाला म्हणजे महेशला दत्तकाका फोन करतात आणि आता त्या दत्तकाकांचं एवढंच इंटेन्शन असतं की म्हणजे त्यांनी म्हणजे महेशने त्यांना गिफ्ट द्यावं आणि त्यांना म्हणजे जे काही त्यांचं पे ते आता त्यांनी त्याला द्यावं अशी आता त्यांची इच्छा असते. त्याच्यामुळे त्यांनी त्याला कॉल केलेला असतो आणि मग ते दत्तकाका बोलतात मी तुम्हाला काल जी व्हिडिओ पाठवली ना त्याचं मला गिफ्ट कधी देणार. तर मग आता तो महेश चिडतो आणि बोलतो की तुम्ही किती लालची माणूस आहे, तुम्ही यासाठी मला फोन केला का, माझ्या बहिणीला कसं घरी आणायचं ते आता आम्ही पाहू, म्हणून तुम्ही आम्हाला मदत करू नका आणि आम्ही काही तुम्हाला बोललो नव्हतो आम्हाला मदत करा असं आता ते बोलत असतो. तर मग आता तिथे सुलू आत्या आलेली असते. मग ती आत्या त्या दत्तकाकाला विचारते की काय रे दत्त्या काय झालं म्हणून. तर मग आता दत्तकाका सांगतात की ते म्हणजे ते देशमाने खूपच मोठी माणसं आहे आणि ती आता त्यांच्या मुलीला कसं परत नेणार आहे हे त्यांचं तेच ठरवणार आहे, आपल्याला काही ते आता बधी घेणार नाही. आणि ते तर म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळा प्लॅन केला त्यांच्या मुलीला नेण्यासाठी असं आता थोडक्यात त्या दत्तकाकाने तिला सांगितलेलं असतं. तर मग सुलात्या बोलते की अरे मग तू तुझा मूड का खराब करतोय, तिला म्हणजे तिला ते इथनं नेणार आहेच ना, आपल्याला काही हेच पाहिजे आणि त्या धोंड्याचं घर तुटलं पाहिजे, आपल्याला हेच पाहिजे, त्याच्यामुळे तू खुश हो असं आता तिनेच त्याला सांगितलेलं असतं. पण त्याच्या डोक्यात आता दुसराच खेळ चालू झालेला असतो. आता इकडे म्हणजे अवनीची आई आणि आता तिथे स्वाती आलेली असते. तर आता अवनीच्या आईचा आणि तिच्या बाबांचा प्लॅन ठरलेला असतो की असं असं करून आपण अवनीला घरी बोलावून घ्यायचं आणि तिला इथंच ठेवायचं असा तर त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. त्यामुळे आता ती स्वातीला अडकवते असते भोळेपणात. स्वाती भोळी असते आणि स्वातीला बोलते की तुला अवनीने फोन केला होता ना, आपण तिला तिचे सर्टिफिकेट देऊन टाकूया म्हणून. तर मग आता स्वाती बोलते की कसे काय, बाबा आणि महेश तर घरी आणि महेश तर खूप चिडतो, त्याच्यामुळे आपण कसे काय द्यायचे. तर मग आता ती बोलते की अगं उद्या ते बाहेर जाणार आहेत आणि महेशसुद्धा नसणार, जेव्हा ते नसेल तेव्हा अवनीला फोन कर आणि तिला अवनीला बोलून घे असं आता तिने सांगितलेलं असतं. आणि ती बोलते की आता अवनीला फोन कर, मला सुद्धा तिचा आवाज ऐकायचा म्हणून असं आता तिने तिला सांगितलेलं असतं. तर मग आता ही स्वाती भोळी असते, तिला काही त्यांचं प्लॅन नक्की काय झालं हे माहिती नसतं. ती लगेच अवनीला कॉल करते आणि अवनीला तिला बोलते की उद्या बाबा आणि महेश घरी नाही, त्यामुळे तू उद्या तुझं सर्टिफिकेट आहेत ना ते घ्यायला ये म्हणून, तुला आम्ही सर्टिफिकेट देऊ असं आता तिने तिला सांगितलेलं असतं.
आणि आवनीसुद्धा बोलते की हो मला फक्त सर्टिफिकेट पाहिजे, बाकी काही नाही आणि मी उद्या येते. आणि त्यांचं ठरलेलं असतं की आता उद्या घरी येऊन आवनी तिचे सर्टिफिकेट नेणार. पण आता तिथे जाऊन काय होणार असतं हे आवनीलासुद्धा माहिती नसतं आणि स्वातीलासुद्धा माहिती नसतं की नक्की यांचा प्लॅन काय आणि हे नक्की करणार काय म्हणून. तर मग आता आवनी खुश झालेली असते कारण तिचे सर्टिफिकेट आता तिला मिळणार असतात. त्याच्यामुळे आता मग ती सगळ्यांना एकत्र जमा करते आणि सगळ्यांना सांगते की मला माझ्या घरी जावं लागेल आणि मला तिथनं माझे सर्टिफिकेट आणायचे, त्यासाठी मला तिथं जावे लागलं असं तर तिने सगळ्यांना सांगितलेलं असतं. पण मात्र हे राजाला आवडलेलं नसतं. राजा चिडतो आणि बोलतो की नाही नाही तुम्ही तिथं जायचं नाही म्हणून. तर मग आता आवनी बोलते, आवनीलासुद्धा राग येतो राजाचा. तर मग आता आवनी बोलते की मला जर माझं पुढचं शिक्षण घ्यायचं असेल आणि मला जर जॉब हवा असेल तर मला सर्टिफिकेट पाहिजेच आणि ते सर्टिफिकेट घेण्यासाठी मला तिकडे जावंच लागेल असं आता आवनीने सांगितलेलं असतं. पण मात्र राजा बोलतो की नाही नाही तुम्ही तिकडे गेल्यानंतर काय होईल माहिती आहे ना. त्याला टेन्शन आलेलं असतं की जर आता आवनी तिकडे गेली आणि त्यांनी जर आवनीला तिथेच ठेवलं आणि परत जर पाठवलंच नाही तर मग आता राजाचं काय होणार असं आता त्याला वाटलेलं असतं. त्यामुळे तो घाबरत असतो आणि तो नाही नाहीच बोलत असतो. त्याच्यामुळे आता यशोदा लावणी बोलते की यशोदा राजाला समजून सांगा ना, मला माझे सर्टिफिकेट घेणं खूप गरजेचं आहे आणि मला ते घ्यावंच लागते, नाही तर माझं काहीच पुढे काहीच होणार नाही असं तर तिने यशोदाला सांगितलेलं असतं. तर मग आता यशोदा बोलतो की राजा म्हणजे ती सर्टिफिकेट आणणं गरजेचं आहे आणि त्यांना सर्टिफिकेट घेण्यासाठी तिकडंच जावं लागेल, त्यांना कोणी आणून देणार वगैरे नाही असं तर तिथे झालेलं असतं. तर मग राजा बोलतो एवढंच ना, मग मी जातो नाही तर मी घेऊन येतो, नाही तर मी तुमच्यासोबत येतो. तर मग यशोदा बोलतो की नाही नाही तू नको जाऊस, म्हणून उगेच तुला बघितल्यावर अजून काहीतरी भांडणं होतील. तर मग आता यशोदा बोलतो की मी जातो म्हणून. तर मग आता पाण्या बोलतो अरे तुझं स्लॅब पडलं आणि तुला कामावर जायला लागेल, त्याच्यामुळे तू नको, मी जातो. पाण्या म्हणतो मी जातो. तर मग आता पाण्यालासुद्धा कामं असतात. आवनीसुद्धा बोलते की पाण्याला नको. तर मग आता धन्यामध्ये बोलतो आणि धन्या बोलतो की मी वहिनींसोबत जातो म्हणून. तर मग आता राजा बोलतो की धन्या कशाला, धन्या बेजबाबदार आहे, त्याला काय अजून कळत वगैरे नाही. पण आता यशोदा त्याला समजून सांगतो आणि बोलतो की धन्याला जाऊ दे म्हणून. आणि मग आता आवनीसुद्धा तयार होते धन्याला सोबत न्यायला, कारण त्यांच्या दोघांचं बॉन्डिंग खूप छान झालेलं असतं. त्यामुळे आता ते दोघे जाणार असतात. पण मात्र आता राजाला हे पटत नाही आणि राजा धन्याला सांगतो की धन्या तिथं जायचं, सर्टिफिकेट घ्यायचं आणि लगेच घरी यायचं. जास्त काही फापड पसार करायचा नाही, कुठेच काही गडबड करायची नाही. राजा हे सगळं त्याला ओरडून सांगत असतो, म्हणजे तो एका प्रकारे काळजीनेच सांगत असतो. पण आता धन्याला वाटतं की हा मला ओरडतोय आणि ह्यांना का वाटत नाही की मी जबाबदार नाही आहे, मी का म्हणजे मी परिस्थितीची जाणीव का नाही करू शकत असं आता त्याला तिथे वाटत असतं. तर मग आता यशोदा राजाला समजून सांगतो, कारण राजा हा चिडलेला असतो. आणि मग आता यशोदा धन्याला पण समजून सांगतो की अरे तू जबाबदार आहे. पण आता राजाचं जरा डोकं फिरलं आणि तो जरा टेन्शनमध्ये. तर मग आता यशोदा राजाला समजवायला तिथे राजाकडे आलेला असतो. तो राजाला समजवत असतो की अरे सर्टिफिकेट घेणं ते गरजेचं आहे आणि त्यांनी म्हणजे त्या जर स्वतः आणायला गेल्या तर काही भांडणं वगैरे नाही होणार आणि त्यांना त्यांच्या घरचे माहिती आहे ना कसे आहेत ते, असं तर यशोदाने राजाला समजवलेलं असतं. पण आता इकडे राजाच्या मनात दुसराच वेगळा विचार चालू असतो. तो बोलतो की त्यांच्या घरचे कसे हे मला पण चांगलं माहिती आहे आणि त्यांनासुद्धा चांगलं माहिती आहे. कारण जेव्हा आवनीला राजाने नेलं होतं त्यांच्या घरी तेव्हा महेशने तिला हाकलून दिलं होतं आणि जेव्हा ती बाबांना तिच्या पाहायला गेली होती तेव्हासुद्धा त्याने तिला हाकलून दिलं होतं. त्याच्यामुळे राजाला टेन्शन आलेलं असतं की आता जर ह्या गेल्या, त्यांना जर हाकलून वगैरे दिलं किंवा नाही तर मग त्यांनी तिला तिथंच ठेवून घेतलं तर मग आता राजाचं मात्र काय होणार असं आता त्याने म्हणजे तो तिथे विचार करत असतो. तर मग आता पाण्या तिथे आलेला असतो आणि पाण्या बोलतो राजा त्या टेन्शन नको रे घेऊ, तू वहिनीचं तुझ्यावर प्रेम आहे ना, त्याच्यामुळे त्या इकडे परत येणारच, तू जास्त काही टेन्शन नको घेऊ असं आता पाण्याने समजून सांगितलेलं असतं. आणि मग आता यशोदा आणि पाण्या तिथनं जातात. तर मग आता राजा तिकडे विचार करतो एकटाच की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे का ते नाही माहिती, पण माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात मी त्यांच्यासोबत सामील असेल. देवी तूच काहीतरी कर असं आता राजाने देवी आईकडे मागणं मागितलेलं असतं. पण आता राजाच्या मनात तर धाकधूक असते की उद्या तिथे जाऊन नक्की काय होणार आहे आणि पण मात्र काही झालं तरी यांनी आवनीला तिथे ठेवायला नको असा आता त्याच्या मनाचा विचार असतो. आणि आता त्याचं मन त्याला सांगत असतं की काही ना काहीतरी घोळ होणार आहे आणि आता तसाच घोळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता इकडे सगळं झालेलं असतं की आवनी आता सर्टिफिकेट आणायला जाणार वगैरे असते आणि आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. आता सगळे म्हणजे टेन्शनमध्ये असतात. राजा सगळ्यात जास्त राजा टेन्शनमध्ये असतो. राजा देवासमोर येतो, देव पूजा करतो आणि तो आता देवासमोर हात जोडतो आणि आता तो देवाकडे मागणं मागत असतो की आता आवनी मॅडम तर चालले ते त्यांच्या घरी,
पण तिथे जाऊन त्यांना सर्टिफिकेट मिळू दे आणि काही बाकीचा घोळ नको होऊ दे असं आता त्याने तिथे देवीकडे प्रार्थना केलेली असते. पण मात्र आता त्याचा संशय खरा ठरणार असतो आणि आता तिथे जाऊन मात्र मोठा असा घोळ होणार असतो. तर मग आता अवनी देशमानाच्या घरी आलेली असते आणि आता तिथे घरात सगळेजण असतात आणि तिची आई वगैरे सगळेजण असतात. स्वातीने तिला आतमध्ये घेतलेलं असतं. स्वातीला ती बोलते की वहिनी मी फक्त इथे माझे सर्टिफिकेट घेण्यासाठी आले आणि मी तिला घेऊन लगेच जाणार आहे असं आता तिने सांगितलेलं असतं. तर मग आता तेवढ्यात तिथे महेश आणि चंद्रकांत आलेला असतो. तर मग तो चंद्रकांत बोलतो की काय तू फक्त सर्टिफिकेट घेण्यासाठीच इथे आली का? तर नाही. आणि लगेच महेश दरवाजा लावून घेतो. आता धन्या तर बाहेर असतो आणि धन्याला काही बोलता वगैरे येत नाही. त्यामुळे आता राजाने त्याला सांगितलेलं असतं की तू धन्या मला प्रत्येक मिनटाला खबर द्यायची की तिथे नक्की काय होते. त्यामुळे आता दरवाजा जेव्हा महेश बंद करतो तेव्हा लगेच या धन्याने फोन केलेला असतो राजाला आणि राजाला सगळा प्रकार सांगितलेला असतो आणि राजा ताबडतोब तिकडनं निघालेला असतो. तर मग आता चंद्रकांत देशमाने आता अवनीपुढे 2 पर्याय ठेवतात. म्हणजे एक तर राजाला घटस्फोट दे तरच तुला हे सर्टिफिकेट मिळतील, नाही तर तू राजाशी म्हणजे तुला जर राजासोबत राहायचं असेल तर तुला इथलं एकसुद्धा पान मिळणार नाही, एकसुद्धा सर्टिफिकेट मिळणार नाही असं आता त्यांनी सांगितलेलं असतं. आणि ते आता बोलतात की तू राजाला घटस्फोट दे आणि त्यानंतर तुझं आणि विवांचं लग्न होईल असा सुद्धा आता त्यांनी मुद्दा तिथे मांडलेला असतो. पण मात्र आता अवनीने जरी राजाला सोडलं तरी तिला त्या विवांशी लग्न करायचं नसतं. हा तिचा निर्णय असतो आणि तिला काही करून विवांशी लग्न तर करायचंच नसतं. पण आता अवनीपुढे हे 2 पर्याय त्याने ठेवलेले असतात आणि अवनीला काहीच कळत नाही की आता नक्की काय करायचं. पण आता अवनीला माहिती असतं की जर ती राजासोबत राहिली तर तिची प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि जर ती विवांसोबत राहिली तर आता मात्र तिच्या भविष्यातली जी काही स्वप्न आहे ती मात्र काडीची पूर्ण होणार नाही असं तर तिला माहिती असतं. त्यामुळे ती तिच्या बाबांना ठणकावून सांगते की मी राजाला घटस्फोट देणार नाही. तो माझा नवरा आहे आणि मी त्याचा नवरा म्हणून स्वीकार केलेला आहे आणि मी त्याच्यासोबतच राहणार. माझी जी काही स्वप्न आहे ती मी राजासोबतच पूर्ण करणार, कारण मी जर विवांशी लग्न केलं तर माझं एकही स्वप्न पूर्ण होणार नाही असं आता तिने तिच्या बाबांना ठणकावून सांगितलेलं असतं. आणि ती बोललेली असते की मी घटस्फोट घेणार नाही आणि माझ्यासाठी राजाच योग्य आहे असं आता तिने तिथे सांगितलेलं असतं. आता तिथे राजा आलेला असतो आणि राजा हे सगळं ऐकत असतं की आता अवनी बोललेली असते की मी राजाला सोडू शकत नाही आणि राजाला मी काही घटस्फोट वगैरे देणार नाही आणि राजासोबत असले तरच मी सुखी राहील आणि म्हणजे राजासोबत असताना मी सुखी राहील आणि माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार. त्यांच्या घरात म्हणजे एका बाईला खूप मान आहे आणि ते बाईचं म्हणजे बाईची जी काही सुखदुःख असतात ते जाणतात आणि बाईला एक मान देतात. त्यांच्या घरात बाईला एक मान आहे असं आता त्या अवनीने म्हणजे डांगटांच्या घरात जो काही बाईला मान असतो तो आता सगळा तिने तिच्या वडिलांना सांगितलेला आहे आणि तिथे राहून तिचं काही वाटोळं होणार नसतं, उलट तिचं भलंच होणार असतं असं सुद्धा आता अवनीने तिथे त्यांना सांगितलेलं आहे. पण आता अवनीने तर तिच्या वडिलांना ठणकावून सांगितले की मी काही झालं तरी मी राजाला घटस्फोट देणार नाही. तुम्ही मला सर्टिफिकेट द्या अगर नका देऊ, पण मी त्याला राजाला घटस्फोट देणार नाही असं आता तिने तिथे सांगितलेलं असतं. पण मात्र आता एवढं बोलून आता चंद्रकांत देशमाने गप्प बसतायत का ते आता अवनीच्या सर्टिफिकेटांचं काय करतायत आणि मुळात म्हणजे ते सर्टिफिकेट आता अवनीला देत आहेत की नाही किंवा आता त्या सर्टिफिकेटांचं काय होईल हे आता फक्त त्यांनाच माहिती. तर आता त्या सर्टिफिकेटांचं काय होईल हे जर तुम्हाला जाणायचं असेल तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि आता पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.